व्हायरल होऊन जाणार. मावशी तर एकदम मस्त गोड हसू राहिल्या बरं का. चला तर का घरा फिरून राहिला पोषण. इकडे ज्यूस आस्वाद घेऊन राहिले. ताई माई अक्का विचार करा बघा कुठून आले तुम्ही. बोरीपाडा. तर ह्याच्यात ताई आहेत ना, ह्या बोरीपाडा. वाटतं तुम्हाला चांगलं वाटतं ना. एकदम मस्त आहे. मस्त एकदम थंड आहे का कलिंग. थंड आहे. कुठून आले तुम्ही. कसोली. आणि सगळ्या लोकांच्या नजरा आपल्याकडेच आहे कारण समाजातला आपणच विचित्र प्राणी म्हणजे रायडिंग गिअर्स वगैरे आपण घालून आलो त्याच्यामुळे सगळ्यांच्या नजरा आपल्यावरतीच आहे. ही दादाने तर रॅप केले एकच नंबर. ओशानो 5000 रुपये सुपर रॅप. याला म्हणतात बायकर ॲटिट्यूड. हॅलो गाइस, वेलकम बॅक टू अनदर मोटो व्लॉग. दिस साइड तुमचा आदिवासी मोटो ब्लॉग रायडर 6268 एक्सप्रेस पोशाबा. तर पोशानो आज आहे संडे तर आहेच परंतु आज आहे महाशिवरात्री. तर पोशानो आज महाशिवरात्रीच्या भरपूर ठिकाणी यात्रा वगैरे असतात. अशीच यात्रा आपल्या हर्सुल दावलेश्वरला भरते. तर आज आपण ती कव्हर करायला चाललोय. तर पोशानो चला ब्लॉग मध्ये बने रहा. सगळं काय दाखवतो. जबरदस्त अशी प्रचंड तिथं गर्दी होते ना. चला मी तुम्हाला दाखवतो. एक्सप्लोर करूया आपण सर्वजण मिळून. पहिल्यांदा असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला. तर मित्रांनो मस्तपैकी पेट्रोल वगैरे टाकून घेतलंय आपण. तर मित्रांनो ना, तुम्ही जेव्हा बाईक राईड करता आणि जर असा बकासूर, हे बघा नाव आहे त्याचं बकासूर, असा जर बकासूर तुम्हाला जर दिसला ना पोशानं, तर एक तर ह्या बकासुराच्या पाठीमागे खूप मागं राहा बरं का. 30-40 मीटर थोडंसं मागं राहा. नाहीतर ह्या बकासुराला लगेच ओव्हरटेक करा आणि फुल इज्जत त्या बकासुराच्या पुढे जा पोशानं. पण बकासुराच्या आजूबाजूला अजिबात न करावं कारण हा बकासूर असतो पोशानं. बकासूरा. तर पोशानं मागच्या व्लॉगमध्ये आपण धोंडेगावच्या राघोजी भांगरे चौक फेमस करून टाकला होता. फिरसे एक बार पोशानं जोहार. जय आदिवासी पोशानं. धोंडेकर तुमच्या चौकातून जाऊ राहिला तुमचा पोशा भाई. यस ब्रो, आदिवासी मोठे ब्लॉगर पोशा भाई. बोलता पोशानं आपण कशेपी डॅमला आलोय आणि हा आहे कशेपी डॅमचा व्ह्यू. पण आज एन्व्हायरमेंटमध्ये थोडासा फॉग आहे त्याच्यामुळे इकडं काही क्लिअर कट काही दिसून नाही राहिलं पोशानं. पण आपण आता चालू कशेपी डॅमवर. चलो पोशानं. हा सुपर व्ह्यू एक नंबर. कधी यायचं असेल तर येऊन जा संडे राईडला इकडे कशेपी डॅमकडे. गिरणाऱ्यापासून असेल 10-12 किलोमीटर अंतरावरती. एरवी एकदम पावसाळ्यामध्ये हिरवागार असलेला हा घाट आता तुम्ही बघू शकता. एकदम त्याने आता वेगळाच अवतार धारण केलेला आहे पोशानं. तर पोशा आपण आता आलोय हर्सूलमध्ये. एकदम अर्ली मॉर्निंगला बघू आता हर्सूलची काय वाईब आहे. तर मित्रांनो आपल्याला इकडे एक आपला फॉलोअर भेटला. इकडे आज आमचे ड्रायव्हर साहेब राहुल भाऊ आहेत. इकडे फॉलोअर भाई. अरे कसा आहेस दादा. मजेत का. कसा काय ओळखलास. ओळखला ना. तर हा जॅकेट वगैरे. काय नाव तुझं. लाडू. एवढं काय घाबरल्यासारखं बोलत एकदम. बाकी मजेत. गाव हा दावलेश्वर जातोय. गाव कुठलं तुझं. निरगुड्याचाच. अच्छा चल येतो मग. हा घे काळजी घे मस्तपैकी. हो. तर आता आम्ही चालू आहे दावलेश्वरकडे. आज आपला रायडर आहे राहुल ग्राफिक्स पोशन. तर फुल इज्जत द्या भावाला. तुम्हाला माहीतच आहे आमची मजाक मस्ती चालत असते राहुल भावा आणि माझी. तर आज त्यालाच ड्रायव्हर म्हटलं भावा तुला गाडी चालवायची आहे काय चालवायची चालव म्हटलं. तर पोशानो आता आपण आलोय बेहडपाड्यामध्ये बरं का. आयुष्यात पहिल्यांदाच मी इकडून जात असेल म्हणजे एकदा दावलेश्वरला गेलो तो पण माहीत नव्हता का हा बेहडपाडा आहे. तर पोशानो हे आहे बेहडपाड्याचा हनुमान मंदिर. चला पोशानो बेहडपाड्याकर इकडं आलाय तुमचा आदिवासी मोठो ब्लॉगर रायडर 6268 सोबत आहे आपला राहुल ग्राफिक्स पोशन. चला. पण रस्ते वगैरे चांगले झाले थोडीशी म्हणजे चांगली परिस्थिती सुधारायला लागली आता आपल्या इकडची. चांगलं वाटू राहिलं पोशानं मस्त. तर मस्तपैकी पोशानो ही कास नदी आहे बरं का. आणि आपण इथं आलोय. मला नक्की माहिती नाही कास नदी आहे का पण इकडं पार्किंग वगैरे आहे तुम्ही बघू शकता. ह्या साईडला इथून आपल्याला जावं लागेल आता. तर आता हळूहळू गर्दी व्हायला लागेल. सकाळच्या आता वाजता आहेत 10 पोशानो. चला मस्तपैकी जाऊ आपण एक्सप्लोर करूया. चलो. तर पोशाव मस्तपैकी आपण आलो आता दावलेश्वरला आणि आपण जाऊ राहिलो. बाईक वगैरे तिकडे पार्किंग होती. इकडे मी आणि आपला राहुल धोंगडे ग्राफिक्स. चलो पोशानो मस्तपैकी. इकडे मावशी पण आहेत मस्तपैकी. मावशी कुठून आले तुम्ही. देवडोंगरा. तर देवडोंगरावर फुल इज्जत ना बच्ची के दिल में. चला पटपट पोशाव. तर मित्रांनो मस्तपैकी आपण आता आलो. इथून दुकानं सुरुवात झालेली आहे बरं का. इकडे रस वगैरे आहे एकदम सुपर डुपर. हे बघा इथून आपल्याला एंट्री करायची आहे ह्या साईडला. इथं पोलीस मामा वगैरे आहेत त्यांना सहकार्य करा मस्तपैकी. हे बघा खूप मोकार अशी गर्दी आहे इकडे. आम्ही आलो एकदम सकाळी
कारण पोशांनो ना दुपारून एकदम गर्दी असते आणि फुल म्हणजे फुल मोकार गर्दी, दर्शन वगैरे अजिबात होत नाही. पोशांनो मस्तपैकी इथे रसवंती आहे बरं का, आपले जे नाचवंडीचेच आहेत, नाचवंडी का होमपाड्याचे आहेत. मस्तपैकी इथं या बरं का, इथं बसले ते दादा वगैरे, त्यांची मुलगी आहे. तर हारसुल्ला यांचं मस्तपैकी मोठं दुकान आहे बरं का. तर तिथं यायचं, मस्तपैकी रसवंती प्यायची, रस प्यायचा, रसवंती नाही प्यायची. तर रायडर 6268 म्हणून सांगायचं पोशांनो, आणि मस्तपैकी ते डिस्काउंट वगैरे देऊन टाकते, टेन्शन घ्यायचं नाही. चलो टाटा बाबा मिळते. तर मित्रांनो मस्तपैकी आपण जाऊ राहिलोत आणि खूप वेळ झाला बरं का, चालतोय पण अजून काही येऊ नाही राहिलं. म्हणजे आपल्याला डायरेक्ट नदीमध्ये जायचं आहे. हे जे पवित्र क्षेत्र आहे ते डायरेक्ट नदीमध्ये आहे. तर आपण चाललोय मस्तपैकी केव्हाचं, आणि इकडे भरपूर भाविक वगैरे आहेत, खूप लांबून येतात बरं का. अतिशय सुपर डुपर असं हे लोकेशन आहे, दावलेश्वर महादेव मंदिर. चलो रोम रोम भाई. तर हे आमचे क्लासमेट भेटले बरं का, आम्ही एकदम क्लासमेट होते. हॅलो वर्ष. तर आपल्याला आपले हर्सुल गावचे रील स्टार हन्नी भाऊ भेटलेले आहेत. गावाला पोलीस जाते आणि रायडर 6268 पण द्या. आम्ही आता दावलेश्वरला आहे. हन्नी भाऊ काय सांगणार? हन्नी भाऊ लागून आले हे बघा, इकडे दावलेश्वरला आहे आपण आता. तर मित्रांनो जी ईश्वर पिंड आहे ती इथं आहे, आणि इकडनं लाईन आहे बरं का ह्या साईड लावून. तर सर्व भाविक इकडनं असे येतात, इथं हातपाय वगैरे धुतात, तिथं पाणी तुम्ही बघू शकता. आणि इथं ईश्वर पिंड आहे, इथं दर्शन वगैरे घेतात ह्या साईड. तर आता सकाळ आहे तर आता गर्दी नाही, पण जसा जसा टाईम होईल तशी तशी गर्दी वाढत जाईल. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता प्रचंड अशी गर्दी आहे इकडे. आणि इकडे तुमचा आदिवासी मोठं ब्लॉग आहे. तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता प्रचंड अशी गर्दी आहे इकडे. ह्या साईडला नाश्ता वगैरे सेंटर आहे इकडे, सुपर डुपर म्हणजे महाप्रसाद वगैरे ह्या साईडला. आणि गर्दी तुम्ही बघू शकता सुपर डुपर अशी गर्दी इथं दावलेश्वर श्री क्षेत्रामध्ये. आणि आता लोक येऊ. भाऊ कुठून आला? इडून आपले देवडोंगरा. तर गोष्ट समाज मी इज्जत द्या देवडोंगऱ्यावाल्यांना. चला. तर हे देवडोंगऱ्याचे होते, आणि इकडे गर्दी तुम्ही बघू शकता प्रचंड अशी गर्दी आहे गोष्टानं. इकडे ह्या साईडला काय बघून येऊ आपण. तुम्ही पण कुठून आले तुम्ही? देवडोंगरा. तर हे पण देवडोंगऱ्याचेच आहे, म्हणजे अर्धी पब्लिक तर देवडोंगऱ्याचीच आहे पैसे. चला. तर मित्रांनो तुमचा आदिवासी मोठो ब्लॉगर आता आलोय आपण दावलेश्वरला. आणि माझ्या पाठीमागं काय आहे तुम्ही बघू शकता, सुपर डुपर अशी हर हर भोलेची इकडे मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. नंदी वगैरे आहे. आणि आता आयफोन नाही, आपण गोप्रोमध्ये शूट करतो, त्याच्यामुळे झूम वगैरे होत नाही. तुम्हाला घेऊन जातो तिकडे त्या साईडला. चला. बम बोलले. तिकडं मंदिर वगैरे, तिकडे कीर्तन वगैरे चालू आहे, त्या साईडला आपण आलो. इथं आता आल्यावर तर तुम्ही बघू शकता भाविकांची इथं पण हा जो मारुती आहे इथं, तर त्याच्या दर्शनासाठी लाईनी तुम्ही बघू शकता, एकदम भल्ली मोठी रांग. आणि अजून आता तर 10:30 वाजता आहेत, अजून खूप प्रचंड अशी गर्दी होणार आहे. तुम्ही बघू शकता माझ्या समोर हनुमानाचे इथं दर्शनासाठी इतकी प्रचंड अशी गर्दी, आणि प्रचंड भाविकांचं आगमन झालेलं आहे आपल्या दावलेश्वर श्री क्षेत्र दावलेश्वरमध्ये. तर सर्वांनी पोषण ब्लॉग शेवटपर्यंत बघा, समाज में इज्जत नाही पोषण. तर पोषांनो मस्तपैकी आम्ही आलो होतो दावलेश्वरला इथं मस्तपैकी दर्शन घ्यायला. तर हे पाटा दोनवड्याचे आहेत बरं का, बरोबर ना? पाटा दोनवड्याचे आहेत. तर मस्तपैकी समाज में इज्जत द्या. आणि घोडकीचा घाट आपण फेमस करून टाकला होता, तर यांचा रोल महत्त्वाचा होता बरं का, यांनी तो व्हिडिओ जास्त शेअर केला होता. चलो टाटा बाय सी सून. अरे बापरे तुम्ही पण. तर पोषांनो हे पण आहे. तुम्ही कुठून आले? आम्ही खर्शे. तर पोषांनो ही जी पब्लिक आहे खर्शेत लावून आलेली आहे, आणि मी इकडे येतो बरं का थोडंसं. तर खर्शेतकरांना मस्तपैकी प्रेम द्या, इज्जत द्या पोषांनो मस्तपैकी. जो हार जे आदिवासी पोषांनो. चलो टाटा बाय सी सून. ओके बाय. रोम रोम भाई. दिसतात तुमचा आदिवासी मोठे ब्लॉगर रायडर 6268. आणि आपण आता घुसलोय बाजारामध्ये. दावलेश्वरचा जो बाजार आहे तिथं आपण घुसलेलो आहे. मस्तपैकी तुम्हाला सर्व काही एक्सप्लोर करून दाखवतो. चलो लेसट गो एन्जॉय करत. अजिबात लाजायचं नाही बरं का. पब्लिकमध्ये जेव्हा तुम्ही बोलता ना लाजायचं नाही. लाजला का तो फसला पोषण बरं का. लाईक करा, शेअर करा. तर इकडे रसवंती लावलेली आहे मस्तपैकी. यस लाईक करा, शेअर करा, फॉलो करा बरं की नाही. चलो टाटा बाबा सी सून पोषण. तर असं अजिबात लाजायचं नाही बरं का. लाजला तर तो फसला पोषण. आणि डेअरिंग लागते बरं पब्लिकमध्ये बोलायला. असे दादा वगैरे भेटतात, म्हणजे खांद्यावरती हात ठेवायचा, चालायचा. तो किती लाजू राहिला बघा. चला पोषण. कुठला रे पोषे तुम्ही? इथलंच. तर पोषे हे इथलंच आहेत बरं का. चलो. तर हे आहे दावलेश्वरची बाजारपट्टी बरं का. म्हणजे समोसे काही भेटू राहिले इकडे. हे बघा
पोषांनो प्रचंड अशी गर्दी आहे तर दावलेश्वरला तुम्ही बघू शकता सुपर डुपर. आणि आता फक्त 10 वाजता आहे बरं का, म्हणजे आता 10 नाही 10:30 झालेत, पण प्रचंड अशी गर्दी तुम्ही बघू शकता. आणि हळूहळू अजूनही तुफान, म्हणजे इथं पाय ठेवायला पण जागा राहणार नाही अजिबात. सुपर डुपर अशी गर्दी दावलेश्वर श्री क्षेत्रामध्ये. तर पोषण इकडे तुम्ही बघू शकता पब्लिक एकदम जबरदस्त, म्हणजे गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे दावलेश्वरमध्ये. प्रचंड अशी गर्दी बघू शकता तुम्ही. म्हणजे अजून 11-12 वाजता तर पाय ठेवायला पण तुम्हाला जागा भेटणार आहे, इतकी प्रचंड गर्दी होणार आहे इकडे. सुपर डुपर. हे बघा काय रे भाऊ, लाजूर आले का तुम्ही? कुठले आहे तुम्ही? ठाणापाड्या. तर पोषण हे ठाणापाड्याचं पोषे भेटलं बरं का. तर ठाणापाड्याकरांना थोडंसं व्हायरल करून टाका रे यांना पण, आणि तुमच्या पोषा बायला पण तिकडं व्हायरल करा बरं का. चलो टाटा बाय. मित्रांनो हा जो दादा भेटला, जी कासव फिल्म आली होती बरं का आपल्या इकडं हर्सुल पट्ट्यामध्ये, तर त्याच्यामध्ये यांनी काम केलेलं आहे. अतिशय चांगलं वाटलं त्याच्याशी बोलून वगैरे. तर मस्तपैकी प्रेम द्या, कासवला जाऊन बघा. आणि अजून 1-2 गाणी आहेत, ते पण त्यांची लिंक वगैरे मी देतो. दादाला थोडंसं व्हायरल करा. आपल्या इकडचे जे माणसं आहेत त्यांना कधी पण सोशल मीडियावरती आणा, व्हायरल करा, जेणेकरून भविष्य त्यांचं पण पुढे काहीतरी होईल भविष्यानं. चलो मावशी कुठून आल्या? आम्ही तोरंगणलं. तर मित्रांनो तोरंगण तुम्हाला माहिती असेल, स्वदेश फाउंडेशन जो होता, तर त्या स्वदेश फाउंडेशनने तोरंगण गावाचा एकदम कायापालट करून टाकलेला आहे. आणि ह्या ज्या मावशी आहेत तर योगायोग तोच आहे की मला तोरंगणचा एक व्हिडिओ बनवायचा होता, पण ह्या मावशी आहेत मस्तपैकी. आज चांगलं वाटलं त्यांच्याशी बोलून वगैरे. मावशी कसं, म्हणजे काय तुम्हाला वाटतं इथं आल्यावरती काय फुलं आहेत का तुमच्याकडे? तर ह्या ज्या मावशी आहेत ह्या मावशींनी इथं गुलाबाची फुलं आणलेली आहेत विकण्यासाठी. तर तुम्हाला मी अगोदरच सांगितलं स्वदेश फाउंडेशननी गावामध्ये पूर्ण पाणी वगैरे आणलं आहे. तर आता तिथील जे आदिवासी बांधव आहेत ते मस्तपैकी शेती वगैरे करून राहिलेत उन्हाळ्यामध्ये सुद्धा. तर त्या शेतीमधूनच ह्या ज्या मावशी आहेत त्या मावशींनी मस्तपैकी इथं गुलाबाची फुलं विकायला आणलेली आहेत. त्यांना आपण थोडंसं विचारूया किती रुपयाला फुल आहे. मावशी फुल किती रुपयाला आहे? 10 रुपयाला. तर एकदम अतिशय स्वस्त. नाशिकमध्ये तुम्ही बघितलं असेल 25-25 रुपयाला फुलं असतात. इथं तुम्ही बघू शकता फुलाची साईज एकदम जम्बो अशी साईज आहे. आणि हे फुल फक्त आणि फक्त 10 रुपयाला तुम्हाला मिळेल पोषानं. तर मित्रांनो आता तुम्हाला मी घेऊन जातो इकडं पाळण्यांकडे बरं का. छोट्या मुलाचा जो बाजारपट्टी आहे त्या ह्या साईडला आहे. तर तुम्हाला घेऊन जातो मस्तपैकी. शेवटपर्यंत ब्लॉग बघा मस्तपैकी पोषांनो. चलो चलो. तर अजिबात लाजायचं वगैरे नाही, मस्तपैकी तुम्हाला दाखवतो. आपण दावलेश्वरच्या यात्रेला आलोय पोषांनो. प्रचंड गर्दी इकडे आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी. आणि सगळ्या लोकांच्या नजरा आपल्याकडेच आहे, कारण समाजातला आपणच विचित्र प्राणी, म्हणजे रायडिंग गिअर्स वगैरे आपण घालून आलोय, त्याच्यामुळे सगळ्यांच्या नजरा आपल्यावरतीच आहेत. पण लाजायचं नाही पोषांनो. चलो. तर अशा प्रकारची बाजारपट्टी आहे इकडे तुम्ही बघू शकता दावलेश्वरला बरं का. या मस्तपैकी कलिंगड कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं ना. एकदम मस्त आहे. मस्त एकदम थंड आहे का कलिंगड? थंड आहे. कुठून आले तुम्ही? कसोली. कसोली. हा. तर हे जे काका आहेत हे कसोली लावून आलेले आहेत मस्तपैकी आणि आस्वाद घेऊन आलेत कलिंगडाचा. चलो. तर पोषांनो असं आपल्याला भरपूर लोक भेटून राहिले, त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करून राहिले. तर आपल्या ब्लॉग मध्ये बने राहो ना पोषांनो. इकडे समाज में इज्जत है ना. काळू भाऊ कसा आहे? थोडासा काळू भाऊ बारक्या जो आहे थोडासा लाजू राहिला. तर बारक्याला हेच सांगणं आहे का लाजायचं नाही बारक्या. चलो तू व्हायरल हो जाएगा. गाव कुठला? गोरीपाडा आहे. तर हा जो चष्म्यावाला आहे काला चष्मा, तर तो आपला ब्लॉग वगैरे बघतो तर त्याला इज्जत द्या बरं का. लाजू नको ना थोडंसं इकडे. तर हा काला चष्मा लाजू राहिला गोरीपाड्याचा बरं का पोषांना. तर असे आपल्या इकडे भरपूर फॉलोअर्स वगैरे भेटून राहिले पोषांना. समाज में इज्जत. तर इकडे बघू शकता प्रचंड अशी गर्दी. हे काका आहे त्यांना विचारा काका कुठले तुम्ही? गुजरात. तर ये जो काका है गुजरात से आए हैं. यानी ये जो श्री क्षेत्र दावलेश्वर है ये गुजरात और महाराष्ट्र के बाउंड्री में है. तो ज़्यादातर लोग गुजरात से भी आते हैं और महाराष्ट्र से भी आते हैं, इसीलिए मैंने हिंदी बोलना शुरू किया. मेरे जानी तमन्ना. चलो. तर ह्या मावशा आहेत. तुम्ही पण गुजरात? अच्छा. तर समाज में इज्जत पोषण. चलो तुम्ही पण. अरे यार लाजू नका ना पोषण. तर चला पोषण अजून पुढे घेऊन जातो. तुम्हाला खूप काय बघायला भेटेल, लोकांशी बोलायला पण भेटेल आपल्याला. अजिबात आपण लाजत नाही पोषण. चलो. तर मस्त इकडं जे भाविक आहेत त्यांच्यासाठी इकडं ताडपत्र वगैरे टाकलं जेणेकरून त्यांना थंड राहावं. इकडे ज्यूस सेंटर आहे हे बघा. हे दादा आहेत सुपर व्हायरल होऊन जाणार. मावशी तर एकदम मस्त गोड हसू राहिले बरं का. चला 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 पोषण पुढे जाऊ आपण. तर आता
आपण चालू थोडंसं लहान पोरांचं इकडे जे ॲक्टिव्हिटीज आहे म्हणजे लहान पोरांचे जे खेळणे वगैरे ह्या साईडला आहेत. हा दादा मोठा आहे लहान नाही बरं काय पोशांनो, नाही तर तुम्हाला वाटेल हा दादालाच मी सांगू राहिलो आणि तो तर लाजू राहिला पोशांनो. तर बघा आपण इकडं आलेलो आहेत मस्त इकडे लहान पोरांची खेळणी वगैरे आहेत. चरखा घरा फिरून राहिला पोशानं, इकडे ज्यूसचा आस्वाद घेऊन राहिला. ताई माई अक्का विचार करा बघा कुठून आले तुम्ही? बोरीपाडा. तर ह्या थोडंसं लाजू राहिलं बरं का. तर चला आपण थोडंसं पुढे जाऊ, एक्सप्लोअर करू. इकडे ताई लयच लाजू राहिल्या. तर इकडे हे दुकानं वगैरे आहेत इकडे बघू शकता तुम्ही आणि सगळं इकडे धुरळा आपलाच आहे पोषा बाईचा. तर इकडे पण हे पोरं आहेत, पोरांना विचारा कुठून आले दादा? खूप कहाच आहे? गुजरात. तर त्यांना मी अगोदर मराठीमध्ये विचारलं, त्यांना काही समजलं नाही. मला समजलं काय हे गुजरातमधून आले असाल. अगोदरच तुम्हाला क्लिअर केलं का इथं गुजरातची पण पोरं येतात. चला बशांना. तर इकडे हे टॅम्पिंग अरे काय रे उड्या मारायचं आहे इकडे लहान पोरासाठी. तर मस्तपैकी या इथे एक्सप्लोर वगैरे करा, उड्या मारा. मोठ्या यांना नाही बरं का, लहान यांनाच एंट्री आहे हो की नाही? का मोठ्या यांना पण? कुठून आले तुम्ही? नाशिक. तर हे जे दादा आहेत आता जसं मी नाशिक लावून आलो तसे हे पण नाशिक लावून इथं धावलेश्वरला स्पेशल दर्शनासाठी आलेले आहेत. तर त्यांना पण इज्जत द्या, म्हणजे नाशिक लावून पण लोक इथे येतात स्पेशली महाशिवरात्री निमित्त. तर तुमचा मुलगा इथं आहे का? हां, तर त्यांचा मुलगा इथं मध्ये गेले आहेत, उड्या मारून राहिला मस्त भाई. किती रुपयात उड्या मारायच्या? 30 रुपयात एकदम मनसोक्त उड्या मारा पोशांनो इथं. तर आता ह्या साईडला आपण जाऊया. इकडे बघा आईबाबाचा आशीर्वाद, इकडे छोटंसं पाळणं वगैरे आलेलं आहे आणि इकडच्या साईडला हे लहान मुलांचं खेळण्यासाठी आहे. इकडे पूर्ण पब्लिक वगैरे आहे. काही थोडेसे एकदम ओळखू राहिलेत वाटतं. दादा कुठून आला? पीपल शेत, गुजरात. तर ज़्यादातर यहाँ जो यात्री है वो गुजरात से भी आते हैं, महाराष्ट्र से भी आते हैं और लेकर हम लाजते नाही पोशांनो. चला इकडे पण मस्त लहान पोरांचे खेळणे वगैरे आहेत. हे मावशी पण आहेत. कुठून आले तुम्ही? बेरवळ. तर हे बेरवळचे आहेत बरं का. तर बेरवळकरांना आपण ठाणापाडा तिकडे मस्त डोंगर शेत सगळे एक्सप्लोर केलंय. आता हे बेरवळचे पोषे भेटले बरं का, त्यांना पण समाज में इज्जत द्या, प्रेम द्या. चलो शॉर्ट येईल बरं का, रायडर 6268 म्हणून चॅनल आहे, तुमचा शॉर्ट येईल त्याच्यावरती इंस्टाग्रामला. तर मित्रांनो मस्तपैकी आपण एक्सप्लोर करत चाललो. तिकडे आपण जाऊन आलो आणि आता रिटर्न जाऊन राहिलो बशाने इकडे. तर आता गर्दी बघा एकदम प्रचंड अशी गर्दी इकडे पण झालेली आहे. सुपर खालून पूर्ण बाजारपट्टी आहे ह्या साईडला. मित्रांनो उन्हाळ्याची चावळ झालेली आहे आणि आता ज्या पण यात्रा जत्रा वगैरे येतील ते तिथं तुम्हाला हे मातीचे मडके बघायला भेटतील. याच्यामधलं जे पाणी आहे एकदम अतिशय थंड असं पाणी आहे. ह्या मावशी आहे तर त्यांना विचारूया, मावशी किती रुपयाला आहे मडकं? मडका 300 रुपयाला. आणि तुम्ही तुमचं गाव? आमचं गाव आडगाव. आडगाव इकडं देवळा नाही पेठचं. तर ह्याच्या मावशी आहेत, ह्या आडगावच्या आहेत आणि स्पेशल त्यांचा इथं स्टॉल लागला आहे बरं का. मातीची मडके आहेत, सुपर डुपर अशा आहेत. मावशींकडे या, रायडर 6268 नाव सांगा, डिस्काउंट भेटून जातं. किंवा डायरेक्टली त्यांना म्हणजे आडगाव आहे तिथे जा, कॉन्टॅक्ट करा, भेटून जाईल तुम्हाला पेठचं आडगाव. चलो तर मित्रांनो मस्तपैकी आपण धावलेश्वर श्री क्षेत्र एक्सप्लोर केलेलं आहे आणि आपण आता परतीचा प्रवास करून राहिलोय. येताना आपल्याला काहीच गर्दी नव्हती, पण आता तुम्ही बघू शकता जसा जसा टाईम होईल तशी तशी गर्दी वाढेल. इकडे तुम्ही बघू शकता प्रचंड अशी गर्दी. माझ्या पाठीमागं पण तुम्ही बघू शकता प्रचंड गर्दी अशी झालेली आहे धावलेश्वरला. पण आपण लवकर आल्यामुळे आपण आता चाललोय परतीच्या प्रवासामध्ये बशांनो. चलो तर पोशानो ते आपले सबस्क्रायबर होते बरं का. पोशाबाई ओळखलं त्यांनी, पण थोडेसे लाजले वाटतं ते. तर मित्रांनो मस्तपैकी आपण धावलेश्वर श्री क्षेत्र एक्सप्लोर केलेलं आहे आणि परतीचा सुरुवात झालेला आहे. परतीचा प्रवास हे बघा, राहुल भाऊ आणि मी इकडे बोरीच्या झाडात बिडा आहेत. हे बघा चला. पोशानो गाड्या बघा बरं का. आता आम्ही निघालोय पण इकडे गाड्या बघा, किती गाड्या, प्रचंड अशा गाड्या जाऊ राहिल्या दर्शनासाठी. संध्याकाळी एकदम फुल म्हणजे फुल गर्दी आहे तिथं. या बघा गाड्याच जाऊ राहिल्या. 2 व्हीलर आहेत, 4 व्हीलर आहेत, सुपर अशी गर्दी आणि फुल ट्रॅफिक लागेल. हा जो छोटा रस्ता आहे ना येताना पूर्ण भरून जाईल आणि फुल ट्रॅफिक पोहोचणार. तर पोशानो दिस साईड तुमचा आदिवासी मोटर ब्लॉगर रायडर 6268 आणि माझ्या पाठीमागं तुम्ही ही स्टॅच्यू बघू शकता. हा स्टॅच्यू कुठला आहे मला कमेंट करून सांगा पोशानो. चला मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो आता मी आहे निरगुडे गावामध्ये. हारसूलपासून काही अंतरावर निरगुडे गाव आहे आणि खूप दिवस झाले ते. हा जो स्टॅच्यू होता ना
तर म्हटलं इथं थांबून म्हटलं व्हिडिओ वगैरे काढू, तर पोशानं व्हायरल करून टाका ना. तर ह्या स्टॅच्यूचा अर्थ काय मला कमेंट करून सांगा बरं का. चलो टाटा बाबा, सी सून पोशाओ, प्रेम वगैरे करत राहा. चलो हे पोशांनो मस्तपैकी आता आम्ही आलो आहे हर्सूलचा फेमस आमरस. इथं मस्तपैकी ज्यूस वगैरे घेतला आहे राहुल भाऊ मी. इकडे सांजू आहे या साईडला खाली बसले ते. सुपर डुपर आहे ना सांजू, कसा वाटला ज्यूस? छान का सांजू? तो खुश मस्तपैकी सुपर डुपर. आंब्याचा मोसम सुरू झाला आहे ना आता पोशांनो. चलो 5,000 रुपये. अच्छा, पण चांदी रॅप केले. अरे फोटो काढू मस्तपैकी, थांबा. बाकी काय मजेत? कुठलं गाव? नाशिक. नाशिकच? सातपूर. बाकी काय मजेत? बाकी मजेत. चांगलं वाटलं बरं का बोलून मस्त. तिकडे दावलेश्वरला गेले ते? नाही चाललं आता. अच्छा, तिकडून रिटर्न. अरे वा, रिटर्न आले तुम्ही? अच्छा, तर मित्रांनो हे सातपूरचे आपले फॉलोअर्स भेटले, तर तिकडे दावलेश्वरलाच आलेत आणि आता इथं रिटर्न आले ते. मी आता जाऊन राहिलो नाशिक, दावलेश्वर मी करून आलो. तर समाज मी इज्जत द्या त्यांना पण. इकडे पण हे दादा आहे, त्यांचा बोलतो मी थोडंसं. तुम्ही कुठून आले? इथं चिराब आले. आभारी आहे बरं का, चांगलं सपोर्ट प्रेम वगैरे करत राहा मस्तपैकी. तर हे चिराप आले आज मस्त. यांना पण थोडंसं इज्जत द्या पोशानं समाज में. छान आहे MT सुपर. आणि ही दादाने तर रॅप केले एकच नंबर ओशानो. 5,000 रुपये सुपर रॅप. याला म्हणतात बायकर ॲटिट्यूड. आवाज बघा, अरे बापरे मॉडिफाय. तर पोशानं एकदम SC प्रोजेक्ट लावलाय ना, आवाज वगैरे. आता आवाज बघा तुम्ही, सुपर डुपर. त्याला एकदम मजा आपण कुठल्या पण बाईकवरती करू शकू. अरे वा, अरे वा, कडक कडक पोशांनो साऊंड एकदम मस्तपैकी. दादानी मॉडिफाय वगैरे केले, रॅप वगैरे केले, सुपरच ना. म्हणजे असं नाही का तुमच्याकडे खूप महागडीच बाईक पाहिजे, एक नॉर्मल बाईक पण तुम्ही एकदम मेंटेन करू शकता. सुपर डुपर अशी रॅप केले दादानी, एकदम भारी दादा वाटली बरं का गाडी. चला भेटू आपण मस्तपैकी, चांगलं वाटलं. चलो. तर मित्रांनो आजचा हा व्लॉग तुमचा पोशा बायचा कसा वाटला मला कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच अमेझिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टाटा बाय, सी सून पोशाओ.